आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। जयंत नारळीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। आयुका संस्थेमध्ये मुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रातला एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे आपण गमावलेला आहे। विज्ञानासारखा अत्यंत क्लिष्ट विषय सोपा करून रंजक करून सांगण्यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचा हातखंडा होता, त्यात त्यांचं सिंहाचं योगदान आहे। तर जयंत नारळीकर यांचा परिचय आपण करून घेऊया। डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक होते। 19 जुलै 1938 मध्ये कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला आणि शालेय शिक्षण त्यांनी वाराणसीत घेतलं। 1957 मध्ये विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकासह त्यांनी पदवी प्राप्त केली। केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट रँगलर पदवी त्यांना मिळाली। खगोलशास्त्राचं टायसन मेडल त्यांना मिळाले। स्मिथ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय। 1972 मध्ये TIFRचं प्रमुख पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे। 1988 मध्ये पुण्यामध्ये आयुका संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय। विज्ञानाला कल्पनाशक्तीची जोड देत नव्या पिढीसाठी त्यांनी विपुल लिखाण केलेले आहे। तर डॉक्टर जयंत नारळीकर